आज आपण इलेक्ट्रॉनिक्स लेक्चरची पुढे सिरीज चालू करणार आहे. तत्पूर्वी मागच्या लेक्चरला आपण इम्प्युरिटीबद्दल बोललेलो होतो, म्हणजेच कोणतं एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टरबद्दल बोललेलो होतो. एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टरबद्दल बघितलेलं होतं. मग ह्या एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये आपण काय बघितलेलं होतं, तर इम्प्युरिटीचे टाईप बघितलेले होते. म्हणजे एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजेच काय असतं, एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये काय केलेलं असतं, तर हे एक प्रकारचं काय असतं, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर प्लस ह्यात काय असतं, तर डोपिंग केलेलं असतं. डोपिंग म्हणजेच काय असतं, इम्प्युरिटी ॲड केलेलं असतं. हे लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं होतं. मग ह्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर आपल्याला इम्प्युरिटीचे दोन टाईप बघायचे आहेत जे इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहेत. हे इम्प्युरिटीचे दोन टाईप्स आहेत. एक लक्षात ठेवा, कुठल्याही बुकमध्ये असं त्याचं ॲनालिसिस केलेलं नाही. त्या पद्धतीनं ॲनालिसिस करतो, कारण का बऱ्याच स्टुडंटना मेकॅनिकलच्या लवकर समजत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जी गोष्ट लवकर समजत नाही आणि जे 2-3 किंवा पार्ट पडत असतील, त्यासाठी ट्री डायग्रॅम जी आत्ता मी काढतोय तशी नेहमी तुम्ही वापरत चला, म्हणजे ॲनालिसिस करताना बरं पडेल. मग ह्यामध्ये कोणतं आहे इम्प्युरिटीचे टाईप, तर पहिले आहे पेंटाव्हॅलंट आणि दुसरी आहे ती ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी. पेंटाव्हॅलंटमध्ये काय येतं, तर एन टाईप सेमीकंडक्टर येतं पेंटाव्हॅलंटमध्ये, आणि ट्रायव्हॅलंटमध्ये काय येतं, तर पी टाईप सेमीकंडक्टर येतं. ट्रायव्हॅलंटमध्ये काय आहे, तर ट्रायव्हॅलंटमध्ये पी टाईप इम्प्युरिटी आहे. तर आता एक पी टाईप आणि दुसरा आहे ते एन टाईप, ह्या गोष्टी आता आपल्याला पाहायच्या आहे. तर पहिल्यांदा हे बघू की आपण एन टाईप इम्प्युरिटी. तर एन टाईप इम्प्युरिटीमध्ये काय आहे, द सेमीकंडक्टर विच ऑब्टेन्ड बाय ॲडिंग पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. म्हणजेच काय आहे ह्यामध्ये, ॲटम कंटेनिंग पेंटाव्हॅलंट इलेक्ट्रॉन. म्हणजे इथं बघा, द सेमीकंडक्टर which obtained by adding pentavalent impurity. म्हणजे सेमीकंडक्टर विच ऑब्टेन्ड बाय ॲडिंग पेंटाव्हॅलंट, म्हणजे जे 5 इलेक्ट्रॉन्स जिथं असतात, 5 इलेक्ट्रॉन्स असतात, त्याला काय म्हटलं जातं, एन टाईप सेमीकंडक्टर. आता ह्यामध्ये तुमच्या एक्झामला जर RTOचे विचारायचं झालं तर पेंटाव्हॅलंटची उदाहरणं सुद्धा विचारू शकतात. मग त्यासाठी उदाहरणं लिहून घ्या. पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी काय आहे, फॉस्फरस, अँटीमनी, आर्सेनिक, बिस्मथ, हे जे उदाहरण आहेत. म्हणजे फॉस्फरसचं बघा, एक उदाहरण देतो तुम्हाला, 15 आहे. म्हणजे इथं किती येतं, 285. म्हणजे ह्याच्या आउटरमोस्ट सेलला किती आहेत, तर 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. ही उदाहरणं लक्षात ठेवा. फॉस्फरस, अँटीमनी, आर्सेनिक आणि बिस्मथ. शॉर्टकट ट्रिक सांगायची झाली ह्याची, तर बाप लक्षात ठेवायचं. फक्त इथं बापला ए डबल पाहिजे. बी म्हणजे बिस्मथ, ए म्हणजे आर्सेनिक, ए म्हणजे अँटीमनी आणि पी म्हणजे फॉस्फरस. एन टाईप सेमीकंडक्टर म्हटलं की बाप लक्षात ठेवायचं. ओके, मग आता चला नेक्स्ट पुढचा पार्ट घेऊ यामध्ये. तर यामध्ये बघा, जर एन टाईप इम्प्युरिटी ॲड केल्यानंतर काय होईल, फरक काय पडतो, तर कंडिशन 1 काय, वेन वी ॲड एन टाईप इम्प्युरिटी. ऑफ इम्प्युरिटी. तर
4 इलेक्ट्रॉन्स मिळून आपल्याला काय होणार आहे, 4 इलेक्ट्रॉन्स मिळून कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार आहे. तिथं काय तयार होणार आहे, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार आहे 4 इलेक्ट्रॉनचा. आता इथं तर 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, मग इथले 4 इलेक्ट्रॉन मिळून इथल्या 4 इलेक्ट्रॉन्सची काय होणार आहे, बॉन्डिंग होणार आहे. म्हणजे ह्याचं ह्याच्याशी होईल, ह्याचं ह्याच्याशी, ह्याचं ह्याच्याशी, ह्याचं ह्याच्याशी. मग राहतोय कोणता, एक इलेक्ट्रॉन्स इथं राहत आहे. इथं काय राहतोय, एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहत आहे, म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स राहत आहे यामध्ये. मग ह्यामध्ये जर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स राहत असेल तर काय होणार, मग हा जो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स राहिलेला आहे तो काय काम करणार, मग ह्याचं फंक्शन काय होणार आहे, तर फंक्शन इज द कॅरियर इलेक्ट्रॉन्स. ह्यालाच काय म्हटलं जातं, कॅरियर इलेक्ट्रॉन्स. ह्याला काय म्हटलं जातं, कॅरियर इलेक्ट्रॉन्स. कॅरियर इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय होतं, हे कॅरियर इलेक्ट्रॉन्स म्हणजेच हे फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंटसाठी हे काम केलं जातं. आता नेक्स्ट भाग बघा, ह्यामध्ये काय आहे बघा. इफ युअर सेमीकंडक्टर डोप्ड विथ एन टाईप इम्प्युरिटीज, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड इन्क्रीजेस. म्हणजे बघा, एन टाईप जर सेमीकंडक्टर वापरला असेल डोपिंगसाठी, तर इथं बघा ना तुम्ही, एक इलेक्ट्रॉन्स काय राहतोय, शिल्लक राहतोय. म्हणजेच काय आहे, ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे, कशापेक्षा, होल्सपेक्षा संख्या जास्त आहे. त्यामुळं एन टाईपनं जर डोपिंग केलं आपण, एन टाईपनं जर डोपिंग केलं तर काय होणार आहे, एन टाईप डोपिंग केल्यामुळं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड इज इन्क्रीज्ड. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड increases and number of holes decreases, मग हे असं जर झालं तर काय होईल, बिकॉज ऑफ ग्रेटर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड दॅन होल्स, द फर्मी लेवल शिफ्ट्स अपवर्ड. म्हणजे इलेक्ट्रॉन्सची संख्या इथं काय वाढलेली आहे, कंडक्शन बँडमधल्या वाढलेली आहे, कशापेक्षा, होल्सपेक्षा. जर इलेक्ट्रॉनची संख्या वाढलेली असेल तर आता हे बघा, हे तुम्ही डायग्राम काढतो, ही डायग्राम फार महत्त्वाची आहे, तुम्हाला MCQसाठी सुद्धा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे जरा काळजीपूर्वक बघा. हो का, इथं वर जे आहे ते काय आहे, फर्मी लेवल आहे, सॉरी हे काय आहे, कंडक्शन बँड. हे काय आहे, तुमचा कंडक्शन बँड आहे. मध्ये एक घेऊ आपण, ही काय आहे तुमची, ही येलोने केलेलं आहे ते फर्मी लेवल आहे. आणि इथं आता ब्लॅक करू आपण, हे काय आहे तुमचं, कंडक्शन बँड आहे, सॉरी व्हॅलन्स बँड आहे. हे काय आहे, व्हॅलन्स बँड. आता ही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढल्यामुळं फर्मी लेवल काय होणार आहे, अपवर्ड शिफ्ट होणार आहे. फर्मी लेवल्स कुठं शिफ्ट होणार आहे, अपवर्ड. ही डायग्राम तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करून घ्या, ही फार महत्त्वाची डायग्राम आहे. फर्मी लेवल कुठे शिफ्ट झाल्या, फर्मी लेवल अपवर्डला शिफ्ट झाल्या. फर्मी लेवल कुठे शिफ्ट झाल्या, अपवर्डला शिफ्ट झाल्या. फर्मी लेवल कुठे झालेले आहे, अपवर्डला. फर्मी लेवल कधी अपवर्डला शिफ्ट होते, तर एन टाईपमध्ये होते. कधी होते, एन टाईपमध्ये शिफ्ट होते. आता बघा, इथं आता इलेक्ट्रॉन्स सगळ्यात जास्त आहेत. इथं काय आहेत, इलेक्ट्रॉन्स हायर रेंजमध्ये आहे, त्यामुळे एक वाक्य इथं तयार होईल. काय तयार होईल, तर हिअर मेजर पार्ट इज पार्ट ऑफ म्हटलं तर चालेल, पार्ट ऑफ करंट फ्लो ड्यू टू movement of electron, due to movement of electrons, due to the movements of electron. त्यामुळे काय होते, मेजर पार्ट काय आहे, करंट फ्लो ड्यू टू मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स.
Therefore, electrons in this is a majority carrier. Therefore, electrons in this is majority carrier. This is majority carrier. मग आता शेवटला मी जी तुम्हाला उदाहरण दिलेली होती ती अनेकदा रिवाईज करतो, कारण का उदाहरण येण्याची शक्यता आहे. पेंटावॅलंट इम्प्युरिटीज कोणत्या कोणत्या आहेत? पेंटावॅलंट इम्प्युरिटी. पेंटावॅलंट म्हटलं तर काय लक्षात ठेवायचं? एन टाईप इम्प्युरिटीज. मग इलेमेंट्स असं एक पार्ट पाडा, इलेमेंट्स आणि इथं सिम्बॉल. पहिली कुठली आहे? फॉस्फरस. फॉस्फरसचा सिम्बॉल काय आहे? पी. दुसरा आहे अँटीमनी. अँटीमनी आहे ते एस बी आहे. आर्सेनिक. आर्सेनिक. आर्सेनिकचा सिम्बॉल ए एस. आणि चौथा आहे बिस्मथ. बिस्मथचा सिम्बॉल आहे बी. तर हे झालं आपलं पेंटावॅलंट इम्प्युरिटी. हे काय झालं आपलं? पेंटावॅलंट इम्प्युरिटी. आता नेक्स्ट ह्याच्यात बघू आपण कोणता आहे, तर पी टाईप सेमीकंडक्टर, दॅट इज ट्रायवॅलंट इम्प्युरिटी. ट्रायवॅलंट. ह्या एकाच लेक्चरला ह्या दोन इम्प्युरिटीज संपवायचे आहेत आपल्याला. ट्रायवॅलंट इम्प्युरिटी. ट्रायवॅलंट इम्प्युरिटीमध्ये काय येतं बघा? इट इज ऑब्टेन्ड बाय adding trivalent impurity. म्हणजेच हे पी टाईप सेमीकंडक्टर आहे. आता ट्रायव्हॅलंट आहे म्हणजे हे कुठं सापडणार आपल्याला? हे ग्रुप 3 इलेमेंट्समध्ये सापडणार. कुठं सापडणार? ग्रुप 3 इलेमेंट्स ऑफ पिरियोडिक टेबल. These are accepts electrons known as acceptor or p type impurity. आता गमत बघा, इथं फक्त 3 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. म्हणजे इथं कोव्हॅलंट बॉन्डला 4 इलेक्ट्रॉन्स लागत असणार आहेत आणि ह्याच्याकडे काय असणार आहेत? फक्त 3 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. म्हणजे ह्याचा हे बॉन्डिंग होईल, ह्याचं हे बॉन्डिंग करेल आणि ह्याचं एक बॉन्डिंग. पण इथं एक लागणार ना आपल्याला. मी इथं येलो लाईननं दाखवतो. इथं एक इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत. म्हणजे हे काय आहे? व्हॅकंट सीट आहे. व्हॅकंट सीट आहे. ओके. इथं जर ही व्हॅकंट सीट असेल तर एक घेणार ना तो, म्हणजे ॲक्सेप्ट करणार आहे. ॲक्सेप्ट कधी करणार आहे? इथं व्हॅकन्सी आहे म्हणून हे ॲक्सेप्ट करायचा प्रयत्न करणार आहे. म्हणून ह्याला ॲक्सेप्टर ऑर पी टाईप इम्प्युरिटी सुद्धा म्हटलं जातं. महत्त्वाचा शब्द आहे. इट इज ऑल्सो known as acceptor impurity. It is also known as acceptor impurity or p type impurity सुद्धा म्हटलं जातं. ओके. मग आता ह्यामध्ये बघा, when trivalent impurity added to the pure semiconductor, when trivalent impurity added to pure semiconductor, it displays some of its atom and forms 3 covalent bond by sharing of 1 electron with neighboring. म्हणजे काय? when trivalent impurity added to the pure semiconductor काय होणार आहे? हे तर 3 covalent bond काय करणार आहे? तो तयार करणार आहे.
आता 3 कोव्हॅलंट बॉन्ड्स तयार केल्यामुळं कसं करणार कोव्हॅलंट बॉन्ड? शेअरिंग 1 इलेक्ट्रॉन विथ नेबरिंग. शेअरिंग 1 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम नेबरिंग. नेबरिंग. मग ह्यामुळे काय होणार आहे पहा आता. ह्यामध्ये बघा 3 कोव्हॅलंट बॉन्ड राहिले आहे. एक आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड बनवायचा आहे. तर ते कसं बनवा? तर सराउंडिंग ॲटम मधला जो सराउंडिंग ॲटम आहे, सराउंडिंग ॲटम मधला एक इलेक्ट्रॉन उचलणार. एक इलेक्ट्रॉन्स काय करणार आहे? उचलणार आहे. आता एक इलेक्ट्रॉन समजा इथून हा इलेक्ट्रॉन आहे, इथून हे निघून गेला तर इथं काय क्रिएट होतं? होल्स क्रिएट होतं. इथं काय तयार होतं? होल्स क्रिएट होतं. पहिल्या लेक्चरला बघितलेलं आहे. मग असं प्रत्येक बॉन्डिंगमधला एक एक इलेक्ट्रॉन जर निघून गेला ते कोव्हॅलंट बॉन्ड कंप्लीट करायला, तर प्रत्येक वेळी एक एक होल्स काय होणार आहे? वाढत जाणार आहे. प्रत्येक वेळी एक एक होल्स काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. ह्यामुळे ह्या ठिकाणी जे पी टाईप सेमीकंडक्टर आहे त्याच्यात नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डिक्रीज होत जातात आणि नंबर ऑफ होल्स काय होतात? नंबर ऑफ होल्स काय होतात? वाढत जातात. इन दिस केस आता नंबर ऑफ होल्स इन्क्रीजेस, म्हणजे नंबर ऑफ होल्स इन्क्रीजेस. नंबर ऑफ होल्स इन्क्रीजेस. ह्यामध्ये नंबर ऑफ होल्स इन्क्रीजेस. मग फर्मी लेवल कुठे शिफ्ट होते? तर ही जी डायग्राम बघितली तर फर्मी लेवल्स आता डाऊनवर्डला शिफ्ट होते. हे काय आहे? तुमचा कंडक्शन बँड आहे. हा काय आहे तुमचा? इथं मागच्या वेळी इथं इलेक्ट्रॉन्स होल्स लिहायचं राहिलेलं होतं. इथं काय आहे तुमचं? कंडक्शन बँड आहे. आणि इथं ब्लॅकमध्ये घेऊ. हा काय आहे तुमचा? व्हॅलन्स बँड आहे. तर फर्मी लेवल आपली ॲक्च्युली मिडल साईडला असते अशी, पण फर्मी लेवल आता कुठे शिफ्ट होते? डाऊनवर्ड साईडला शिफ्ट झालेलं आहे. का? ड्यू टू इन्क्रीज ऑफ होल्स. म्हणजे हे कशात शक्य झालेलं आहे तुमचं? पी टाईप सेमीकंडक्टर. पी टाईपमध्ये सेमीकंडक्टरमध्ये फर्मी लेवल कुठे शिफ्ट होते? डाऊनवर्ड साईडला. मग आता पी ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज ज्या आहेत त्याची उदाहरण बघायची. म्हणजे इथं इलेमेंट्स आणि सिम्बॉल. इलेमेंट्समध्ये पहिलं काय आहे? गॅलियम. गॅलियमचं सिम्बॉल काय आहे? Ga. इंडियम, इंडियमचं In. ॲल्युमिनियम, Al. आणि बोरॉन. बोरॉनचं काय सिम्बॉल आहे? तर B. हे बोरॉनचं सिम्बॉल आहे. तर हे उदाहरण कशाचं आहे? आपलं ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीचे उदाहरण आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझंही मोटिवेशन्स वाढेल. काय तुमचे सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. तर आजच्या लेक्चरला आपण इथं थांबू. तुम्हाला आता 3 क्वेश्चन मी विचारतो. पहिली गोष्ट, फर्मी लेवल अपवर्ड शिफ्ट कधी होते मला ते सांगायचं आहे. दुसरा क्वेश्चन आहे की फर्मी लेवल डाऊनवर्ड शिफ्ट कधी होते ते सांगायचं आहे. तिसरा क्वेश्चन आहे की फर्मी लेवल तिसरा क्वेश्चन असा आहे की पेंटाव्हॅलंट आणि ट्रायव्हॅलंटचं एक एक उदाहरण द्यायचं आहे. पेंटाव्हॅलंट अँड ट्रायव्हॅलंटचं एक एक उदाहरण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर टाकायचं आहे. आज आपण इथं थांबू. थँक्यू सो मच.